नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण मुखवास बनवून घेऊया. त्यासाठी मी माझ्याकडे खडा काळं मीठ होतं, ते मी पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलेलं आहे. म्हणजे मी बारीक करूनही घेऊ शकते, पण पाण्यामध्ये ते विरघळायचंच होतं म्हणून पाण्यातच टाकलं. तुमच्याकडे जर बारीक मीठ असेल तर तुम्ही ते पाण्यामध्ये विरघळून शोपा, ओवा आणि तीळ असं मिश्रण करायचं आहे. आपल्याला मुखवास बनवायचा आहे. त्यासाठी आपण जे पाणी केलेलं होतं ना काळ्या मिठाचं, ते थोडं थोडं घ्यायचं आणि थोडी हळद टाकायची. हळद आणि मिठाचं पाणी पूर्ण शोपांना असं मिक्स करून लावून घ्यायचं, म्हणजे ते सर्व शोपांना लागतं. असं मिठाचं पाणी करून चोळल्यामुळे काय होतं का मिठाचे बारीक कण नाही राहत, पूर्ण एकजीव होतात. त्यामुळे आपला मुखवास छान होतो. बघा अशा प्रकारे आपण शोपला पाणी लावून घेतलं आणि ते भाजून घ्यायचं. थोडं थोडं परतून घ्यायचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत. जेवण झाल्याच्या नंतर सर्वांनाच काहीतरी असं खावंसं वाटतं, किंवा आपण जेव्हा कांदा खातो जेवणाबरोबर तेव्हा तोंडाला वास येतो. एवढंच काय, पण आपल्याला पचनसुद्धा छान होतं. ओवा, तीळ, ओव्यामुळे पचन होतं, काळ्या मिठामुळे सुद्धा पचन होतं आणि तीळ हाडांसाठी मजबूत असतात, शोप थंड असते. त्यामुळे मुखवास हा आयुर्वेदिक म्हणून पण चांगला आहे. बघा अशा प्रकारे आपले शोप इथं भाजून रेडी आहे आणि ओव्याला पण आपण काळं मीठ आणि हळद लावून रेडी केलेलं आहे. आपण हे शोपा काढून घेऊ आणि आपला ओवा भाजून घेऊ. बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचं. घरच्या घरी मुखवास तयार केलेला कधीही चांगला. असा एकदम मुखवास बनवून एक पॅक डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा. महिना 15 दिवस छान राहतो. बघा अशा प्रकारे आपले ओवा पण भाजून झालेला आहे. आपण तीळ भाजून घेऊया. आणि जर आपण उन्हाळ्यात मुखवास बनवला ना, त्यामध्ये थोडे धणे आणि जिरं पण टाकायचं, म्हणजे ते थंड असतं. असं तर आपण नाही खाऊ शकत, पण मुखवास जेव्हा खातो आपण त्या निमित्तानं ते खाऊ शकतो. बघा अशा प्रकारे आपला मुखवास रेडी. धन्यवाद.